सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्रीसाठी हवामान खात्याने राज्यातील 17 जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे। तर महाराष्ट्रातील असेही काही गावं आणि तालुके असतील ज्या भागांमध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मोठा पाऊस होईल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या भागात मोठी अतिवृष्टी आज रात्रीला झालेली पाहायला मिळेल। तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या परिसरात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीच्या भागाला मोठ्या पावसाचा इशारा आज रात्री आणि उद्या देखील देण्यात आला आहे। तर अहिल्यानगरच्या भागात मात्र आणि सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला होईल। मित्रांनो, आपण जिल्ह्याचे नाव घेतले म्हणजेच यामध्ये गावांचा आणि तालुक्यांचा देखील समावेश झालेला आहे। कोकणात मात्र सर्वत्र आज रात्री ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच इकडे चिपळूण, साताऱ्याच्या भागात देखील, पुण्याच्या परिसरात देखील मोठी अतिवृष्टी आज रात्री झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 1 जुलै। उद्यापासून तर राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे। 1 ते 6 जुलै दरम्यान म्हणजेच एकंदरीतच पाहायचं झालं तर जुलै महिन्याचा सुरुवातीचा आठवडा हा महाराष्ट्रासाठी मोठा पावसाचा असणार आहे। राज्यातील बहुतांश भागांमध्ये या दरम्यान मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, 1 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असेल। 2 जुलै रोजी तर या पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल। ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 3, 4 आणि 5 तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।